राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर येते आहे। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षानंतर अजितदादा गटामध्ये मोठी खळबळ माजली। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला अजितदादा गटामधील बड्या नेत्यांनी जाहीरपणे विरोध केलाय। मात्र असं असतानाच अजितदादा गटाच्या एका मंत्र्यानं शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती चर्चा केल्याची माहिती आहे। तसंच अजितदादांच्या पक्षाच्या 15 ते 20 आमदारांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये येत्या काळात मोठी राजकीय समीकरणं बदलण्याचे संकेत मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आता अधिक गंभीर रूप धारण करत असल्याचं दिसून येते। अजित पवार गटामधील आमदारांमध्ये मोठी चलबिचल सुरू आहे। 15 ते 20 आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या मते पक्षामध्ये सतत होणारे वाद आणि अंतर्गत कलहामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत। भविष्यात आपलं राजकीय भवितव्य काय असेल याची चिंता अनेकांना सतावत आहे। मतदारसंघामध्ये पक्षांतर्गत वादावादीमुळे आपला जनसंपर्क आणि प्रभाव कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटामधील एक विद्यमान मंत्र्यांना थेट विलिनीकरण पक्ष एकीकरण या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचंही सूत्रांनी सांगितले। ही भेट गुप्तपणे झाल्याचं समजते। पक्षामध्ये अस्थिरता आणि भविष्यामधील अनिश्चिततेमुळे अजित पवार गटामधील काही आमदार शरद पवार गटाकडे वळण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत। काही आमदारांनी तर शरद पवार यांची थेट संपर्क साधण्याचे प्रयत्नही सुरू केलेत। अनेक आमदारांना असं वाटतं की पक्षामधील सततचं वाद आणि फूट यामुळे त्यांच्या मतदारसंघामधील कार्यकर्ते आणि मतदार नाराज होत आहेत। यामुळे आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारणामध्ये त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर काही आमदार पुन्हा एकत्र येण्याच्या किंवा शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवण्याच्या पर्यायांचा विचार करत असल्याचं चित्र दिसत आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन्ही गटामध्ये सलोख्याची शक्यता कमी दिसत असली तरी अजित पवार गटामधील आमदारांमधील असंतोष स्पष्टपणे वाढत असल्याचं चित्र आहे।